नमो नमः. पुढील श्लोक आणि खरंच अर्थपूर्ण. उत्तमो नाती वक्ता स्यात् अधमो बहु भाषते सुवर्णेन ध्वनिस्ता दृक्या दृक्यांसे प्रजायते. अर्थात उत्तमः अतिवक्ता न स्यात्. उत्तम प्रतीचे लोक हे जास्तीची विनाकारण बडबड करणारे नसतात. अधमः बहु भाषते, परंतु अधम नीच प्रवृत्तीचे लोक मात्र खूप बडबड करतात. जसं यादृक कांस्य ध्वनीही प्रजायते. कांस्य या धातूचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात होतो. मुळातच तो हलक्या प्रतीचा धातू. सुवर्णे ध्वनीही न प्रजायते, पण सोन्यासारख्या मौल्यवान धातूचा आवाज मात्र होत नाही, किंवा जरी तो झाला तरी तो अत्यंत कर्णमधुर आणि मंजूळ असतो. खरोखरच आहे. उत्तमः न अतिवक्ता अधमः बहु भाषते. अनुष्टुप छंदातल्या या श्लोकाचं सरलार्थ आणि गायन कसं करायचं हे आपण शिकलो. अपेक्षा आहे श्लोक समजला असेल.